निशांतचा नक्षत्राचा शोध. एकदा एका घनदाट जंगलात निशांत नावाचा एक छोटा शांत लांडगा राहत होता. इतर लांडगे धावत खेळत शिकार शिकत असताना निशांत मात्र आपल्या छोट्याशा गुहेत वाचण्यात मग्न असायचा. त्याला जुनी पुस्तके खूप आवडायची. त्याची गुहा पुस्तकांनी भरलेली होती. या पुस्तकांत त्याला वेगवेगळ्या जगाचे आणि दूरच्या गोष्टींचे ज्ञान मिळे. एका रात्री त्याला एका पुस्तकात आकाशगंगा नावाच्या एका सुंदर नक्षत्राबद्दल वाचायला मिळाले. ते नक्षत्र इतके खास होते की ते केवळ सर्वात उंच टेकडीवरूनच दिसू शकत होते. निशांतने ठरवले, मला ते नक्षत्र पाहायचेच आहे. त्याने ते पुस्तक हळूच आपल्या पाठीवर बांधले आणि उंच टेकडीच्या दिशेने जायला निघाला. टेकडीचा रस्ता लांब आणि थोडा अंधाराचा होता. त्याला मध्येच एका मोठ्या दगडाजवळून जावे लागले, जो एखाद्या हसणाऱ्या चेहऱ्यासारखा दिसत होता. थोड्या वेळाने तो एका मोठ्या शांत नदीजवळ पोहोचला. नदीच्या पलीकडेच टेकडीचे टोक दिसत होते, पण नदी ओलांडायची कशी? त्याने आजूबाजूला पाहिले आणि त्याला एक जुनी मजबूत लाकडी फांदी दिसली. ही तर पुलासारखी उपयोगी पडेल, तो स्वतःशीच म्हणाला. काळजीपूर्वक त्याने ती फांदी नदीवर ठेवली आणि हळूहळू चालत त्याने नदी पार केली. आता फक्त टेकडी चढायची बाकी होती. अखेरीस तो उंच टेकडीच्या शिखरावर पोहोचला. त्याने पुस्तक उघडले आणि आकाशाकडे पाहिले. तिथे आकाशगंगा नक्षत्र तेजस्वीपणे चमकत होते. निशांतच्या चेहऱ्यावर एक मोठे हसू उमटले. त्याने फक्त नक्षत्राचा शोध घेतला नव्हता, तर त्याने त्याच्या स्वतःच्या हिंमतीचाही शोध घेतला होता. त्याने ठरवले, आता पुढचे पुस्तक त्याला अजून मोठ्या प्रवासाला घेऊन जाईल.